चालते हो. मला काय वाळलं ओलं काय बी चालते. होय हं. पोट भरण्याची मतलब मग काय बी काय नमस्कार मित्रांनो, बघा वांगी तोडत तोडत आमची वाळकं खायला चालू होती. तुमचं काय चाललं आहे कमेंटमध्ये सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आहे का नाही? का नुसती मोकळं वाळकं खाते हा? रानात बघा लावले एका साईडला बांधाच्याकडे एक लाईन राहिलेली वांग्याची लावायची. हां मग तिथं मी काकड्या परत ना मुळं परत गवारी शेंग हां परत चवळीची शेंग असं लावलंय त्या कडेला. मग त्यात काकड्याला ते जला आले त्या खायला. शेंगा पण विकल्या 4-5 किलो. तर ही काकड्या बघा जरा निबार झाले. त्या रान भरलं होतं पाण्या नळाच्या, त्यामुळं काय तोडायचं आलं नाही त्या काकड्या चांगल्या 8-15 दिवस. त्यामुळे ही जरा निबर झाले त्या काकड्या आणि नवीन आता लागायला लागले त्या. होय तर नवीन लागूस तर दिसते की तू दिसते देखर ते लागले अगोदर. नवीन लागूस तर म्हणलं आपलं कसं आहे, आपल्या स्वतःच्या रानात असल्यावर लय अशा कवळ्या काकड्या खाऊ वाटते. त्या असल्या निबार खायची सवय नाही. आता इलाज नाही म्हणून खायची बारी आली बघा. भूक पण लागली आणि हुडकून दमली. गावल्या नाही त्या काकड्या ह्या कवळ्या. मग निबार बाकी सांगता का निबार खायला चांगले हो. अशा मोकळ्या म्हणजे काकड्या एवढ्या एवढ्या येतात तेवढ्याच खायला भारी कवळ्या आपल्या. तर आता वांगी तोडायचं चालू आहे बघा आमचं. शाळेत असं यंत्रणा करायला लागते बघा. दिसलं कॅरेटमध्ये बुंदरी बुंदरी वडी करून तेव्हा वांगे तरच वली राहतील मार्केटला चांगल्या. वली म्हणजे दिसाय पण चांगल्या दिसतात ना. नाही आता तोडल्यावर मार्केटपर्यंत जाऊस तर मग ती उगाच नाही बोंद्र्या वल्या करून टाकल्या ना ती मग सुकल्यावानी माल दिसतो. आपण तर घेईल का सुकल्यावानी माल दिसणारा असं आहे ना. आणि म्हणून मग वल्या करून त्यात दुसऱ्या तुळूस्तवर असं गुड पडून ठेवतो. परत मग सगळ्या झालं का बांधायच्या गाडीवर मग न्यायच्या मार्केटला. तिथं काय मार्केटलाच नेल्याव्यातच देते. तर ही काय बसून विकत नाही. तर बसून विकल्यावर पैसा आहे नाही असं नाही. पण आम्ही एकलट पायाचा आहे त्यामुळं होत नाही. तर बघा मित्रांनो, प्लॉट कसा आमचा दिसतोय. पलीकडे डाळिंब बाग आहे. काय चांगलं वातावरण चालू झालं. आता आजच्या वारं बंद आहे. आबाळ आले भरपूर आमच्याकडं. ऊन आज एकदम कडक 46°C पर्यंत गेलं. तुझ्या घरी किती गेलं? तुझ्या घरी तुमचं घर ती माझंच घर आहे. तुझ्या घरी किती गेलं मग ते आम्हाला माहिती आहे की माझं घर आहे तुझं, पण तुझ्या घरी किती गेलं म्हणतोय मी. टेम्परेचर बोल नाही बघितलं का. टेम्परेचर मी म्हणून खपवून घेते हो. आणि दुसऱ्यानं सोडून द्यायला असतं. कवाच ही डोक्यानं तो विषय कावाच काढून टाक म्हणजे. अजून एक काकडी की थोडी खाया. किती खाताय कट करून दे म्हण ना. हे काही अशा जरा निबार झाली त्या त्यामुळं दाताला चावत नाही. म्हातारा दात झाले हाय का. पुन्हा तुझं माझं चावते हो. मला काय वाळलं ओलं काय बी चालते. होय पोट भरण्याची मतलब मग काय बी काय माती जरी खाल्ली तर पोट भरली. माती खायला वांग्याकडे कसं आहे आता वांगी तोडून तोडून कटाळा आलाय बघा. मला तर लय कटाळा आलाय. पण काय बसू देते तरी ही मला रोज 4 वाजता मळ्यात घेऊन येते वांगी. चल वांगी तोडाय, दुसरं काय काम सांगत नाहीत. चल वांगी तोडाय, चल वांगी तोडाय. कटाळून गेली या वांगी तोडण्यानं. आधी वाटत होतं त्याला काय 4 रोज एक लाईन तोडली तर होईल. आधी वाटायचं लावायच्या आधी. आता लावल्यावर कळतंय कसं आहे ती. रोज ह्या टायमिंगला घरीच नाही. 4 ते 6, 7-7:30 वाजेपर्यंत 6:30 वाजेपर्यंत घरी नाहीच. सोपं नाही बरं मित्र वांगी लावायला. आणि ह्याला कसं आहे रोजगारी लावायला ते एकदम प्लॉट तोडून चालत नाही ना सगळा. असं आहे एकदम तो मग आपलाच तोटा आहे. कोणाचा? शेतकऱ्याचा. तुझा झाला आहे तोटा. तुझा लय झालाय गिरी. झाला कसं नाही तो कसला झाला आहे तोटा? कसं काय एक दिवशी फुकट पुण्याला पाठवले नाही. मग ह्याला तोटा म्हणाले. मग काय तोडून भरून गाडीनं नेऊन तिथं सोडून
महागाई येऊन दिवस आपण वाया दिवस आणि उपाशी पण होतो त्या दिवशी. दिवस उपाशी ती उपाशी आणि तोडून नेऊन घालून महागारी पेट्रोल 100 रुपयाचं आणि पैसे बी तिकडं सगळं तिकडं. एक घास तू असं आहे. किती वेळा चावते का? हा तू एक घास किती वेळा चावते? मी काही मोजलं नाही बाबा, तुम्ही मोजता? मी काय एक मजा तर येते का? हम्म. हा हम्म. मग कसं म्हणताय? तोंडात झालं बा फिरायला लागले संपलं बा माझं ओळख. ककडे तोंडात फिरायला लागले निबार असल्यामुळे. हात दुखायला लागला तर ह्या हातानं धर तू. तर हिथनं वर बघा मोकळंच आहे बघा. इकडं दुष्काळ असल्यावर दिसतंय, इकडं सुकाळ असल्यावर दिसतंय. असं वाटतंय कॅनलचं, कुठल्या मोठ्या कॅनलचं पाणी आहे काय. राजेवाडीच आलती पाणी आहे. राजवाडी तळ्यात येत आहे आम्हाला होय. पाणी. पण हिकडला एवढा टपका सगळा कसा हिरवा दिसतोय आहे. प्लॉट? जबरदस्त दिसतोय ना. 6-7 महिन्याचा प्लॉट आहे, पण आहे का ग्रोथ बिर काय याला लिक्विड एक दाणा नाही, काय नाही. फवारा 15 दिवसात नसतो. ती दुसरी कन्सल्टिंग त्यांचं आमचं काय नाही. डायरेक्ट आम्ही आमचा थ्रो आहे का नाही. काय कसं येईल तसं येईल, कसं येईल तसं. पण क्वालिटी येतंय सगळं काय क्वालिटी ही चांगली आहे. हां फक्त दरच नाही कमी. एवढं म्हणायचं. त्यामुळे दर वय नाही. सगळं नियोजन आमच्या दोघांचं आहे बरं, ह्यांचं आणि माझं. कसलं नियोजन आहे तुझं? कसलं नियोजन आहे तुझं? हा. कसलं नियोजन आहे तुझं? वांग्याला मोठं करायचं. मग असं धरण वर की असं येते वर वांग. काय ग तुझं बघा नियोजन कसा अपमान माझा करते त्या. अहो ही टेलिव्हिजन आहे नॅशनल, कुठं आहे? ही चालतंय ती सगळी माणसं बघते, तेच मला अपमान करताय. मग का जिस्ती बिस्ती तुझं? हं? आपण केलं 2 किलो बोजा कमी होते तुझं का? हा. का वाढते 2 किलो? हां हं? काय का आपणाला भीती? आणि तुम्ही करताय व. आपणाला कधी भेद नसतं आयुष्यात बरं का मित्रांनो. अपमान हे कोणी बी किती बी करू द्या आणि किती आपली परिस्थिती बी करू द्या, त्याला भेज नाही. कसं बी काय असेल ती यंत्रणा मोहर आपली चालू ठेवायचं. बघा आपणाला अशी बघा अशी खुचून जाते. मी नाही भेद अपमानाला, पण तुम्ही म्हणजे तोंडाव करताय व. इथं लय माणसं बघणार आहे ती मला. होय मग माघारी करू अपमान करू, माघारी करू का? हा? हं. तर आता घेऊया बादल्या चालू करूया आपलं. हं. बाद झालं आता तुझी नाटकं. अहो पटकन इकडे उठा. काकड्या खाऊन आता संध्याकाळची मला जेवायची काही जागाच उरली नाही. यांनी गोड बोलून फुगूस तर काकड्या चालल्या त्या मला. तुझे झिरो दे थांब 2 मिनिटात. हं. कान वांगी तोडा लावतो मी वाकन मी पाट 2 तासात. एका टाइमाचं वाचवण्यासाठी म्हणते किती हलकड आहे तो इथलं. काय काय वाचवायचं? जेवण नाही वाचत नसतं. मग मला गोड बोलून होते तेवढ्या इथल्या काकड्या खायला लावले बोलत बरं चला मित्रांनो, पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार. आम्हाला तर वांगी तोडायला चालू करायचे. काय कसं आहे, व्हिडिओला टाइम मिळत नाही असं आहे व. हम्म. सारखं आमच्या दोघांचं काम चालूच असतं, त्यामुळं व्हिडिओला मेन म्हणजे आम्हाला टाइम मिळत नाही.